हाँ वेरी गुड, बोलिए। सबसे पहले तो एक में टिकली है और सेमी एक में टिकली है और मार्शी भी रहता है और स्टमक के इस हिसाब से वो लोग चलते हैं, मतलब जमीन पे भी रहते हैं और पानी में भी रहते हैं। बरोबर आहे, बरोबर आहे, बस ठीक आहे ठीक आहे, खूप आहे त्याचे कॅरेक्टर्स आहे, परंतु असं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी हे येईल. बरं आपलं क्लास ॲव्ज झालं का? आपलं झालं ना पूर्ण? आता कोणता क्लास आहे? आता क्लास मॅमिली आहे ना? ॲव्ज पूर्ण झालं ना? हां चला, काय हरकत नाही. आता बघा मॅमिलिया म्हणजे काय? मॅमिलिया म्हणजे सस्तन प्राणी. आता सस्तन प्राणी कुणाला म्हणायचं त्या ठिकाणी? जे प्राणी पिलांना जन्म देतात ते सस्तन प्राणी आहेत. लक्षात आलं काय म्हणतो? सस्तन प्राणी या शब्दाचा अर्थ कळाला तुम्हाला? सस्तन प्राणी म्हणजे ह्याचा अर्थ असा की या ठिकाणी जे प्राणी पिलांना जन्म देतात तर त्यांना आपण या ठिकाणी काय म्हणतो? सस्तन प्राणी असं पण म्हणतो. आता त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत तर या ठिकाणी इथं मी वाचतो, ते त्या पुस्तकात बघा तुम्ही. ए इकडे ते असलं त्याला वाटलं आपल्याला बघणार नाहीत. मी तर काय म्हणलं, कसलंही गुन्हा करू द्या बरोबर शोधून काढतो. बरोबर त्यानं आवाज काढला ना. आता कधी कधी कसं आहे की थोडासा लेकर असतात थोडं म्हणून थोडं मी अति केल्यानंतर तर मग सोडतच नाही ते. लक्षात आलं? असो. आता बघा या ठिकाणी हे क्लास या ठिकाणी तर चालू आहे आपलं मॅमेलिया क्लास. या ठिकाणी आपलं तुम्हाला ग्रुपचं नाव या ठिकाणी सांगितलं. त्याच्यामध्ये कोणकोणते प्राणी येतात मॅमेलियामध्ये या ठिकाणी बघा. फॉर एक्झाम्पल बॅट. बॅट म्हणजे वटवाघूळ, बरोबर आहे? वटवाघूळ नहीं 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 कंगारू नहीं, कंगारू नहीं, कंगारू आता है. हाँ क्या बोले? नहीं वो देखो ऐसा परिंदा रहता है, वो पेड़ के ऊपर उल्टा लटकता है पैर से, बराबर है? हाँ चलो ओके, समझ में आ गया. आप हुशार हैं सब बच्चे, कोई टेन्शन नहीं. हां तर बघा या ठिकाणी याचं उदाहरण या ठिकाणी बघा. बॅट आहे. रॅटस म्हणजे त्याला रॅट, रॅट म्हणजे उंदीर, बरोबर आहे? त्याच्यानंतर मॅकॅका, त्याला मंकी असे म्हणतात. त्याच्यानंतर कॅमेलस, कॅमल म्हणतो आपण. मंकी तर माहीत आहे, कॅमल म्हणजे उंट हे माहीत आहे, याची काही सांगायची गरज नाही. व्हेल, देवमासा. व्हेल म्हणजे देवमासा. देवमासा समझ में नहीं आया? अब लो बोमा बोम. नहीं मालूम था उसको. देवमासा बोले तो ऐसा ऐसी एक मछली जात, ऐसी मछली जात का है वो समंदर के अंदर बहुत बड़ी मछली, यहाँ तक कि उसकी इतनी ताकत होती है कि वो हाथी को भी आराम से निकल सकता है, इतना बड़ा होता है वो, बराबर है? ध्यान में रखना. लेकिन उसको मच्छी के ग्रुप में नहीं रखा गया है. उर्दू के बच्चे ध्यान में रखो. त्याला कशात ठेवले? त्याला कशात ठेवले? त्याला मॅमल्स मध्ये ठेवले का? तो पिलाना जन्म देतो. बात ध्यान में रखिएगा. और उसके बाद में वटवाघूळ, आता मी तुम्हाला सांगितलं ते पक्षी उलट लोंबकडत असलं त्या ठिकाणी वर झाडांच्या फांद्याला पायाने धरून, वो भी परिंदा है, लेकिन उसको परिंदे के ग्रुप में नहीं रखा गया है. किसके ग्रुप में रखा गया है?
मैमल्स के, क्योंकि ये भी बच्चों को पैदा देता है, मतलब अंडे नहीं देता है। ध्यान में आएगा, इसकी वजह ये है, इसलिए ऐसे कुछ अपवाद जिसको बोलेंगे, बराबर है, जो उसके अंदर नहीं मिलता तो उसको अलग इसमें रखें। तो ये ध्यान में रहना आपके, इसलिए बताया मैं आपको। बघा या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी म्हणतोय तुम्हाला, त्याच्यानंतर ह्युमन बिईंग. आता ह्युमन बिईंग तर आपल्याला माहिती आहे, मनुष्य, आपण सगळे माणसं याच्यात येतो, कारण हे माणूस हा अंडी देणारा प्राणी नसून तो कसा आहे, त्या ठिकाणी पिलांना जन्म देतो, असा त्याचा अर्थ आहे माणसांचं वैशिष्ट्य. त्याच्यानंतर कॅनिस डॉग, फेलिस कॅट, एलिफा एलिफंट्स. आता हे काही अर्थ तुम्हाला सांगायची काही गरज नाही, हे माहिती आहे तुम्हाला. एलिफंट म्हणजे हत्ती वगैरे जे आपण आहे. त्याच्यानंतर इक्वस हॉर्स, पेट्रोपस फ्लाइंग फॉक्स, बरोबर, फ्लाइंग फॉक्स. आता काही प्राणी आपल्याकडे आहेत तर त्यांची उदाहरणं आहेत, काही नाही तर त्याची सुद्धा इथं नाव दिले त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आता बघा ओव्हिपॅरस. ओव्हिपॅरस म्हणजे आता हे पिलांना जन्म दिल्यासारखं असते, परंतु मात्र त्या ठिकाणी कसं आहे, त्या ठिकाणी म्हणजे ओव्हिपॅरस म्हणजे अंडी देणारा. ऑर्निथो थॅचस, त्याला प्लॅटिपस असे म्हणतात. आता प्लॅटिपस हे आपल्याकडचं प्राणी नाही. आता हा प्लॅटिपस काय, ऑस्ट्रेलियातील एक सस्तन प्राण्याचं नाव आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पाठीमागे आकृती आहे बघा त्याची, त्याचं चोच, जी समोरचा चोच असल्यासारखा भाग आहे, परंतु तोंड आहे तो चपटा असतो, त्याच्यामध्ये आहे. विव्हिपॅरस, मॅक्रोपस, कांगारू. जो आप जो बोले थे ना, ये कांगारू यहाँ है, वो नहीं, कांगारू है. आता कांगारू सुद्धा हे कुठं आहे माहिती आहे का, हे सुद्धा पिलांना जन्म देतो, मात्र हे ऑस्ट्रेलियामध्ये राहणारा हा प्रसिद्ध प्राणी आहे तिथला, बरोबर आहे. आणि म्हणून ऑस्ट्रेलियाचे जे काही माणसं जे असतील किंवा खेळाडू आहेत बघा, त्यांना कांगारू आपण म्हणतो त्या ठिकाणी. लक्षात आलं काय म्हणतो त्या ठिकाणी, कांगारू असा त्याचा अर्थ, लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी, मॅमल्स इन्क्लूड द ॲनिमल हॅव्हिंग मेमरी ग्लँड, मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड फॉर द नरिशमेंट ऑफ यंग वन. हे प्राणी पिलांना जन्म देतात, म्हणजेच याचा अर्थ असा की हे प्राणी आपल्या स्तनाच्या माध्यमातून आपल्या लहान पिलांना काय दूध पाजवतात. लक्षात आलं काय म्हणतो, त्याला स्तन आपण म्हणतो, स्तनाच्या माध्यमातून. म्हणून या प्राण्यांना काय म्हटलं गेलेलं आहे, या काय म्हटलं गेलं आहे त्या ठिकाणी, सस्तन प्राणी. पिलांना जन्म देतात, मग त्यांची उपजीविका कशी येईल, त्या मातेच्या दुधावरून त्यांचं उपजीविका भागते, असा त्याचा अर्थ आहे. यंग वन्स, नरिशमेंट म्हणजे अन्न. अन्न म्हणजे कोणतं ना, त्यांना जे लागतं ते अन्न. आता अन्न कोणतं लागतं त्या लहानना, दूध, बरोबर आहे, दुधापासून त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ. चला पुढे, दीज आर ऑमनी प्रेझेंट. ऑमनी म्हणजे दोन्ही ठिकाणी, त्या ठिकाणी मोस्टली टेरेस्ट्रियल, सम आर अक्वेटिक. याच्यापैकी जास्त करून जमिनीवर राहतात आणि काही पाण्यामध्ये. अँड फ्यू आर एरियल अँड आर्बोरियल. त्याच्यापैकी काही एरियल म्हणजे काय, हवेमध्ये, आणि काही आर्बोरियल. आर्बोरियल म्हणजे झाडावर. लक्षात आलं. शब्दांचे अर्थ लिहून घेत चला. इथे तुम्ही ठोकळे बसल्यासारखे बसू नका. एक एक शब्द तुम्हाला नंतर घरी गेल्यानंतर काही कळणार नाही. विषय सोपं करायचं असेल तर तुम्हाला एक एक इथं त्या ठिकाणी सगळं मी सांगितलं असलेलं टिपून बसा, टिपून घ्यायचं, टिपून. पुस्तक त्यासाठी आणायला सांगितलं तुम्हाला. लक्षात आलं का म्हणतो की जेणेकरून तुम्ही घरी गेलात, पुस्तक उघडल्याबरोबर तुम्ही वाचल्याबरोबर तुम्हाला कळावं. कळालं ते असा त्याचा. चला पुढे, आर्बोरियल. लिम्स आर द ऑर्गन फॉर लोकोमोशन अँड यूज्ड फॉर वॉकिंग, फ्लाइंग, क्लाइम्बिंग, बरोईंग, स्विमिंग एक्सेट्रा. लिंग म्हणजे आता हात पाय आहे त्याचे, बरोबर आहे. पाय असतील तर पाय म्हणून चालण्यासाठी वापर होईल. हात जर असेल तर पकडण्यासाठी असेल, खाण्यासाठी असेल, धरण्यासाठी असेल. पक्षी असतील किंवा पक्षासारखे असतील त्या ठिकाणी दादा वडवागुळा आहे, त्याला उडण्यासाठी होईल, बरोबर आहे. देवमासा असेल तर त्याला फिनच्या माध्यमातून होईल, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर काही उंदीर असेल तर त्याला हात वगैरे जे समोरचे जे पाय असलेले त्या ठिकाणी ते जमीन खणण्यासाठी त्या ठिकाणी छिद्र पाडून जमिनीमध्ये बरोईंग म्हणजे त्या ठिकाणी छिद्र पाडून त्या जमिनीमध्ये राहणे, त्याला बरोईंग असं म्हणतात. लक्षात आलं.
जमिनीमध्ये बिळ करून त्या ठिकाणी उकरून त्या ठिकाणी जमिनीमध्ये राहणारे त्याला बरोईंग असं म्हणतात. असा त्याचा अर्थ आहे. फ्लाइंग क्लाइम्बिंग म्हणजे झाडांच्या फांद्यांना पकडणे. बरोईंग स्विमिंग पोहण्यासाठी. बरोबर आहे. लक्षात आलं काय म्हणतो. प्रत्येकाचं सिच्युएशन जशी जशी असेल त्या पद्धतीने त्यांचा उपयोग होतो असा त्याचा अर्थ आहे. बॉडी इज डिफरन्शिएटेड इनटू. बॉडीमध्ये काय डोकं हेड नेक ट्रंक अँड टेल. डोकं मान पाठ आणि शेपूट असा भाग त्या ठिकाणी त्यांचा असतो असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा दीज आर होमिओथर्म. आता इथं एवढा शब्द त्या ठिकाणी सांगितलेला आहे. दीज आर होमिओथर्म. होमिओथर्म म्हणजे काय. होमिओथर्म म्हणजे गरम रक्ताचे प्राणी. लिहा तिथं. होमिओथर्म म्हणजे काय. हा गरम रक्ताचे. पायक्लोथर्म म्हणजे कोणते थंड रक्ताचे प्राणी. पायक्लोथर्म म्हणजे त्या ठिकाणी काय थंड रक्ताचे आणि होमिओथर्म म्हणजे गरम रक्ताचे प्राणी. गरम रक्ताचे प्राणी आणि थंड रक्ताचे प्राणी त्याच्या अगोदर त्या ठिकाणी सांगितलं होतं काय. गरम रक्ताचे प्राणी सभोवतालचं वातावरण जसं बदललेलं आहे तसं शरीरामध्ये बदल करता येत नाही. म्हणून त्यांना काय करावं लागतं त्या ठिकाणी. थंडी वाढायला लागली जास्त. लक्षात आलं. थंडी वाढायला लागली त्या ठिकाणी. तर थंडी वाढायला लागली तर काय झालं त्या ठिकाणी. त्या ठिकाणी काय करतात ते थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार गरम अशा ठिकाणी येतात. आता हिमाचल प्रदेशमध्ये काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी आहे. कशी बर्फवृष्टी आहे. आता मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आता नाही 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हिमाचल प्रदेश आणि काश्मीर दोन्ही ठिकाणी गेलो होतो. दोन्ही ठिकाणी आता घरच्या लोकांना सगळ्यांना मी ते पर्यटन बघण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना तिथे बर्फच दिसला नाही. बर्फ दिसला नाही तर मूड खराब झाला ना त्यांचं ते. बरोबर आहे. मग मला काय म्हणतात काय आमच्याकडे असंच बोंबाबोंब असते जिथे गेलं तसंच आहे. आता बाय असंच म्हणतात ना. बरोबर पुरी असो मुली असो. बरोबर उदास आहे आमच्या नशिबात असं आहे. एवढं जाऊन मी आम्हाला काहीच बघायला मिळालं नाही. आता ते मला थोडं फील झालं ना. एवढं घेऊन गेलेलं त्या ठिकाणी तिथं काही नाही मिळालं म्हणजे यांचं आणखी मन राहिलंच. तर कालची घटना आहे वर्तमानपत्रामध्ये आलेली. कुल्लू मनालीकडे जाणारा एक बोगदा आहे. हे मोदी सरकारने त्या ठिकाणी तयार केलेल्या नंतरच्या कालावधीमध्ये त्याला अटल बोगदा असं नाव दिलेलं आहे. मी आम्ही जाताना आम्हाला त्या गाईडने सांगितलं हो काही अटल बोगदा असं आहे. ते 7 किलोमीटरपर्यंत आहे. 7 एवढा लांब आहे. बघण्यासाठी बरं वाटलं. मात्र त्याच्यामध्ये कसं झालं माहिती आहे का. आता तिथं बर्फवृष्टी एवढी तुफान होऊ लागली आहे तिकडे 300 लोक त्या बोगद्यामध्ये अडकून पडले. बाहेर बर्फ रस्त्यावर पूर्ण साचलेलं वाहनं चालत नाही काय नाही. जिथे आहेत तुम्ही अडकून पडलेत. किती लोक अडकून पडले 300 लोक. आता अडकून पडले म्हणजे काय जास्त बर्फवृष्टी झाली तर मरायचीच वेळ आहे. दुसरे कुठे जाणार तुम्ही. बरोबर आहे. तिथे सगळं पूर्ण कवर पूर्ण हे होऊन गेले त्या ठिकाणी बर्फानं पूर्ण बर्फ पडून बरोबर. आणि बोगदाच्या साईडला सुद्धा त्या ठिकाणी बर्फ पूर्ण पडून त्या बोगदाचं तोंड सुद्धा बंद होऊन गेलं सगळं. आता मधली माणसं गुदमरून मरून जातील की 300चे 300. बरोबर आहे का. तर मी काल जेवण करत असताना घरी सांगितलं की का म्हणलं बोगद्यामध्ये 300 लोक अडकून पडले होते. बरं झालं लक्कीली ते वाचले नाही तर 300चे 300 मरणार होते बर्फवृष्टीमुळे. तो कभी कभी हमको उतना भी ज़्यादा उल्लास नहीं रखना चाहिए. मिल गया तो ठीक है नहीं मिल गया तो कोई गम नहीं है. बराबर है. अगर हम उसके अंदर सोचते बैठेंगे तो ऐसे मुसीबतों का सामना करना पड़ता है. त्या काश्मीर आणि कुल्लू मनाली किंवा हिमाचल प्रदेशच्या भागामध्ये बर्फवृष्टी जर झाली तर गाड्या जिथल्या तिथे जाम होऊन जातात. 2-2 दिवस तिथं रस्ता उघडत नाही. समजा 2 दिवस 3 दिवस कंटिन्यू बर्फवृष्टी झाली. एवढी बर्फवृष्टी झाली की सगळे रस्ते पॅक झाले आहे. तिथं वाहन जर थांबत असेल तर 3 दिवस कसं जगणार हो तुम्ही. बाहेर रस्ता तुम्हाला मिळणारच नाही ना. रस्ता कुठं क्लिअर होणार आहे. त्या रस्त्यावर सगळं बर्फ आहे. गाडी कशी चालते रस्त्यावरती. तुमची 4 व्हीलर 2 व्हीलर जी काही असेल तर चालत नाही त्या ठिकाणी. तिथं अडकून पडतं. म्हणजे अशी अपेक्षा अति जास्तची करू नये. मिळालं ठीक आहे नाही मिळालं तर तेवढे रिस्क घेऊ नये असं मला म्हणायचं. असो पुढचं या ठिकाणी म्हणत होतो. या ठिकाणी बघा पुढे काय म्हणत होतो. बॉडी डिफरन्स इंटू हेड नेट टेल. हां दीज आर होमिओथर्म्स हे सांगितलं तुम्हाला.
एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ हेअर्स, फर, नेल्स, हूव्स, हॉर्न एक्सेट्रा. म्हणजे काय? एक्झोस्केलेटन म्हणजे बाहेरच्या बाजूनं यांच्या शरीरामध्ये असणारा टणक भाग कोणता? बराबर है. टणक भाग अपने अपने पास जिसम मिसाल के तौर पे अपने पास चमड़ी है इंसान के ऊपर, लेकिन दूसरे भी टणक आहेत गोष्टी. काय आहेत? केस आहेत, टणक आहेत, नख आहेत आपले, बरोबर आहे. नख हे टणक आहेत आपले, बरोबर आहे. च्या मानाने, शरीराच्या मानाने, त्वचेच्या मानाने खूप टणक आहेत. दुसऱ्या जनावरांमध्ये शिंग आहेत. तुम्हाला शिंग आहेत का? नाही. तिथे टणक आहे शिंग त्याची. हुफ, हुफ म्हणजे खूर. खूर समजताय ना? खूर त्याच्या पायांचे जनावरांचे. हा, खूर माहित नाही का? पैर के अंदर नीचे नीचे सगळ्यात खाली असणाऱ्या जनावरांचं, हा, उसको खूर बोलेंगे. बस पायात सगळ्यात खाली. गाईचं सगळ्यात खालचं जे टणक असलेलं पायाचं ते, बरोबर आहे. निसर्गानं त्याची राखण केलेली आहे जनावरांची. जंगलामध्ये जायचं असते म्हणून त्यांना, जंगलामध्ये खाद्य खायचं असते म्हणून त्यांना विकसित काय झालेलं आहे? खूर झालेलं आहे. तुम्हाला जंगलात जायची गरज आहे म्हणून तुम्हाला चप्पल, शूज घालून जावं लागतं. बघा, निसर्गानं सगळ्यांना ज्याच्या तिथे त्याची व्यवस्था दिलेली आहे. जंगली प्राणी जर गावात आला तर त्याला मारून टाकतो, आणि तुम्ही जंगलात जावा ते तुम्हाला खाऊन टाकतात, बरोबर आहे. रात्र बेरात्र तुम्ही फिरा त्या ठिकाणी जंगलामध्ये हिंस्र प्राणी खाऊन टाकतात. म्हणून ज्याची तिची जागा ठरवून दिलेली आहे. ओके, पुढे बघा या ठिकाणी. आता हे सगळं सांगितलं. स्किन इज ग्लँड्युलर हॅव्हिंग स्वेट ग्लँड. त्वचेमध्ये काय असतात? ग्रंथी आहेत. कोणते आहेत? घाम येणाऱ्या, बरोबर आहे. त्याच्यामुळे घाम निघतो स्वेट ग्लँड पासून. अँड सबक्युटेनियस ग्लँड. आता सबक्युटेनियस ग्लँड म्हणजे आपल्या त्वचेवर काय, म्हणजे त्वचेमध्ये त्या ठिकाणी ऑइली असतात. ऑइली म्हणजे तेल काहीचा, बरोबर आहे. थोडं आपलं चेहरा जे आहे ना थोडंसं टवटवीत दिसतो. का दिसतो? थोडंसं आपल्या त्या त्वचेच्या खाली ऑइली ग्लँड असतात, त्याला सेबेसिस ग्लँड असे म्हणतात. लक्षात आलं? नाही जर राहिले असतं तर 100 वर्षाचं म्हातारा कसं दिसतंय? म्हातारी सुरकुत्या पडलेल्या वगैरे सगळं पूर्ण, आता सगळं अवयव एक 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 निकामी झालेले, नुसतं माळ घेऊन आठवण करत बसलेले. कधी बोललायस बाबा म्हणून ती माळ जपत बसतात, बरोबर आहे. हां, तसबीर गिनते बैठेंगे, बरोबर. ध्यान द्या ना. असा त्याचा अर्थ. म्हणजे तसं या ठिकाणी नाही. स्किन त्वचेमध्ये हे आहेत. मेमरी ग्लँड आर मॉडिफाईड स्वेट ग्लँड. मेमरी ग्लँड म्हणजे आता त्याच्यामध्ये ग्रंथी त्या अशा पद्धतीचे ते आहेत, असा त्याचा अर्थ आहे. दे हॅव एक्सटर्नल इयर. त्यांना बाहेरचं कान वगैरे असतं. काय आहे? कान आहे त्यांना, बरोबर आहे. तसं तुम्हाला कान आहे की नाही? हां, गपचूप चोरून ऐकता बघा तुम्ही. कोणी काही चाळी फिळी कोणी करायला लागलं का नाही? गपचूप ऐकता तुम्ही. ऐकता का नाही? जाऊ द्या, आपल्या मना तुमच्या विरोधात जर कोणी बोलायला असं घरातलं कोणी असं वाटलं, कान लावून ऐकतो आपण, बरोबर. माझ्या विरोधामध्ये काय षडयंत्र, बरं, मग थोडंसंच ऐकलेलं असते, उगी त्याचं नाव घेतलेलं आहे. हां, मला माहीत आहे, हो मला माहीत आहे. माझ्या विरोधाचं सगळं षडयंत्र चाललेलं आहे. मेरे खिलाफी साजिश रची जारी आहे असं म्हणतो. आणि जसं आपण काही लई भारी असतं आपलं, काय आपलं विरोधामध्ये वगैरे तर आपलं काय काही बी नाही. आगे ना पिछे काय आपल्याकडं? का पैसा बँक बॅलन्स काही सुनणं ना खूप आहे का? सांगा, काय आहे का? काही बी नाही. असा तर चला असो. मग त्याच्यामध्ये दे हॅव एक्सटर्नल इयर पिना. दे शोज हेट्रोडॉन्ट डेंटिशन. आता हेट्रोडॉन्ट म्हणजे दातांचे वेगवेगळे असलेले प्रकार. हेट्रो म्हणजे वेगवेगळे, दंड म्हणजे दात. आता कोणते दात वेगवेगळ्या प्रकारचे? समोरचे दात वेगळे आहेत, साईडचे दात सुळे दात आहेत, त्याच्यानंतर दाढ आहेत, हे वेगवेगळे आहेत, बरोबर आहे. सुळे दात आपले आहेत, बरोबर आहे. ते मांसाहार एखादा भाग त्या ठिकाणी खाण्यासाठी आहे. समोरचे दात आहेत तोडण्यासाठी आहेत, आणि आपल्याला नंतर दाढा जी असतात ते बारीक चावून खाण्यासाठी. लक्षात आलं का म्हणतो? गाई म्हशीमध्ये सुळे दात नसतात. कुत्र्यामध्ये किंवा मांसाहारी जे प्राणी त्यांना सुळे दात असतात. माणसाला दोन्ही आहेत. ऑमनिव्हरस आहे माणूस. ऑमनिव्हरस म्हणजे अन्न त्या ठिकाणी कशा पद्धतीने घेतो? शाकाहारी घेतो आणि मांसाहारी घेतो, बरोबर आहे. म्हणून त्या पद्धतीने त्याची दातं त्या ठिकाणी विकसित आहेत, असा त्याचा अर्थ आहे. पुढे बघा.
RBC इज बाय कॉन्केव. RBC म्हणजे तांबड्या पेशी अंतर्वक्र असतात. बाय कॉन्केव म्हणजे अंतर्वक्र, आतल्या बाजूने कॅव्हिटी असलेलं, असा त्याचा अर्थ आहे. अँड अन्यूक्लिएटेड म्हणजे केंद्रक त्याच्यात नसतो. ब्लड इज रेड इन कलर, रक्त लाल रंग असतो, असा त्याचा अर्थ आहे. हार्ट इज व्हेंट्रल इन पोझिशन, हृदय हे व्हेंट्रलच्या साईडने असते आणि 4 चेंबर 4 कप्प्यांनी बनलेले असतो. ऑरिकल वरचे 2 आणि व्हेंट्रिकलचे खालचे 2 म्हणून 4 कप्प्यांना त्या ठिकाणी असतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे बघा, रेस्पिरेशन टेक्स प्लेस बाय लंग्स, श्वासोश्वास फुफ्फुसाद्वारे होतो. ब्रेन इज हायली डेव्हलप्ड, मेंदू खूप विकसित आहे. सेरेबेलम शोज ए ट्रान्सफर्स बँड्स. सेरेबेलम म्हणजे सेरेब्रम, सेरेब्रम म्हणजे मोठा मेंदू. सेरेबेलम LUM आलं की छोटा मेंदू. सेरेब्रम म्हणजे मोठा मेंदू आला, बडा दिमाग, बरोबर आहे. आणि त्याच्यावर काय असतात, शो द ट्रान्सफर बँड, आडे पट्टे रहते अँड कॉल, त्यालाच काय म्हणतो आपण, कॉर्पस कोलेसम. ते पट्टे असलेले त्याला कॉर्पस कोलेसम असं म्हणतात. फ्यू मॅमल आर ओव्हिपॅरस. आता काही मॅमल फक्त ओव्हिपॅरस आहेत, काही मॅमल ओव्हिपॅरस अंडी देणार. आता एक्झाम्पल दिलेलं त्या ठिकाणी ओव्हिपॅरस. डक बिल प्लॅटिपस. आता डक बिल प्लॅटिपस इथं आकृती आहे, तर बघा आहे का, आहे का हे बी बी बी, बरोबर आहे. तो प्राणी असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे सम हॅव पॉचेस फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इमॅच्युअर यंग वन्स. आता काही प्राण्यांना मध्ये असं पोटाच्या समोर काय असतं त्या ठिकाणी, एक हे असतं त्या ठिकाणी, पिशवी असल्यासारखी, पौच पिशवी असल्यासारखी. कारण त्यांचं अपत्य जन्मलेलं असेल तर ते अपरिपक्व जन्मलेला असतो आणि त्या पाऊचमध्ये नंतर त्या ठिकाणी त्याची डेव्हलपमेंट व्यवस्थित होते. जसं कांगारूमध्ये आहे, कांगारूचं पिल्लू त्या ठिकाणी बाहेर पडतो, खेळत 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 येतं आणि माईच्या कुशीमध्ये येऊन बसते, म्हणजे त्या पिशवीमध्ये. लक्षात आलं. आणि आताही आपल्या माणसांची लेकरं सुद्धा खेळतात आणि आईच्या काखेत येऊन बसतात, बरोबर आहे. लक्षात घ्या, प्रत्येकाची त्याची जी सिच्युएशन वेगवेगळी आहे, असा त्याचा अर्थ आहे. पुढे, दीज आर कॉल्ड मार्सुपियन्स. फॉर एक्झाम्पल कांगारू आहे का, त्याचं दिलेलं आहे. मेजॉरिटी ऑफ मॅमल आर प्लासंटल अँड व्हिव्हिपॅरस. मेजॉरिटीमध्ये जास्त करून मॅमल हे काय असतात, पिलांना जन्म देणारे आहेत, म्हणून त्याला व्हिव्हिपॅरस म्हणलंय. पिलांना जन्म देत असताना म्हणून मध्ये पोटाशयामध्ये काय गर्भाशय असतं, गर्भाशय, बच्चेदानी जिसको बोलेंगे. माँ के अंदर पेट में बच्चेदानी होती है, वहाँ से बच्चे की बढ होती है. आता हे तुम्ही 11वीमध्ये 12वीमध्ये तुम्ही आल्यानंतर तिथे सर्व त्या ठिकाणी पूर्ण शरीराची सगळी माहिती आहे, तिथे त्या ठिकाणी तुम्हाला देतो. आता काही तेवढं काही हे करत बसायची आपल्याला गरज नाही, जेवढा माहिती आहे तेवढंच आपण या ठिकाणी सांगितलं. आता बघा इथं या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. कांगारू आहे, मंकीचं आहे, मग त्याच्यानंतर प्लॅटिपस आहे, कॅमलचं आहे. त्याच्यानंतर आता बघा, कॅन यू टेल, तुम्ही जरा सांगताल का असं म्हणतं त्या ठिकाणी, काय सांगताल, गिव्ह द अडॅप्टेशन इन एव्ज फॉर फ्लाइंग. काय म्हणते त्यांना, पक्ष्यांना उडण्यासाठी त्यांच्यात काय बदल झालेला आहे म्हणतंय. काय बदल आहे सांगा बरं. बॉडी बोट शेपड आहे त्यांची, पक्ष्यांची, लक्षात घ्या. हाडं त्यांचे पोंग आहेत मधले हलके आहेत, बरोबर आहे. आणि त्यांच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची ओव्हरीचं एकच साईड आहे, एक साईड नाही. कारण बॉडीचं वजन कमी होण्यासाठी. आणि जेवढं बॉडीचं वजन कमी असेल तेवढं माणूस म्हणा किंवा प्राणी म्हणा तेवढं ॲक्टिवेट असतो, चंचल असते. लक्षात आलं. आणि वजन जास्त असलं तर माणसाला हालचाल करता येत नाही, हे लक्षात ठेवा. पुढे नंबर दुसरा पॉईंट आहे, एव्ज अँड मॅमल्स आर होमिओथर्मिक. गिव्ह रिझन. बघा, पक्षी आणि सस्तन प्राणी हे काय आहेत, गरम रक्ताचे आहेत. का आहेत गरम रक्ताचे, बिकॉज कॉन्स्टंट राहतं, बदलता येत नाही. लक्षात आलं काय म्हणतो, स्थिर असतं टेम्परेचर. उदाहरणार्थ आपलं टेम्परेचर किती आहे, 37 डिग्री सेंटीग्रेड आहे. लक्षात आलं काय म्हणतो. सर्दी झाली तर आपण गरम कपडे का वापरतो, तो तापमानात बदल होऊ नये म्हणून. तो तापमान आपलं 37चा आहे ना, त्याच्यापेक्षा खाली येऊ नये, कारण तो बदलला की आपली प्रकृती ढासळते, असा त्याचा अर्थ. पुढे, हाऊ मॅमल डिफर फ्रॉम द अदर ग्रुप्स ऑफ ॲनिमल.
सस्तन प्राणी हे दुसऱ्या ग्रुपपेक्षा वेगळे कसे आहेत, वेगळे कॅरेक्टर द्यायचे. ते पिलांना जन्म देतात, प्लासेंटा आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर निपलनं दूध पाजतात त्यांचे असलेलं त्या ठिकाणी, आणि त्याच्यामुळे त्यांचं डेव्हलपमेंट केअर अँड टेक होते त्या ठिकाणी. अशा प्रकारचं जे काही असेल तर ते सांगायचं. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी खाली तर दिलेलं आहे, या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे, हे डू युअर सेल्फ, तुम्ही स्वतः करायचं आहे म्हणता येणार. काय म्हणतं या ठिकाणी, तुम्ही स्वतः करायचं आहे. एक कॉलम काय दिलं बघा या ठिकाणी, काय म्हणतो, डू ऑब्झर्व द डिफरंट ॲनिमल इन युअर सराउंडिंग, तुमच्या सभोवताली असलेले ऑर्गॅनिझमला निरीक्षण करा. राईट डिटेल, त्याच्याबद्दल डिटेल लिहा, क्लासिफिकेशन, अँड राईट डाऊन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल्स इन फॉलोइंग फॉर्मॅट. दिलेल्या फॉर्मॅटमध्ये, दिलेल्यामध्ये चौकोनामध्ये, दिलेल्यामध्ये टेबलमध्ये, दिलेल्या रिकाम्या जागेमध्ये त्या ठिकाणी त्यांची माहिती लिहा. आता त्या ॲनिमलचं काय करायचं, तर फोटो लावायचं, पिक्चर असेल किंवा त्यांचं फोटोग्राफ असेल इथं लावायचं. मग काय करायचं, त्याचं क्लासिफिकेशन लिहायचं, वर्गीकरण लिहायचं त्या ठिकाणी, बरोबर. वर्गीकरण लिहित असताना त्याचं त्या ठिकाणी किंगडम काय आहे, ॲनिमॅलिया, ॲनिमल म्हणून. ॲनिमल असेल तर ॲनिमॅलिया, मग क्लास कोणता आहे, फायलम कोणता आहे, मग त्याच्यानंतर स्पीशीज कोणती आहे, असं क्लासिफिकेशन लिहायचं. आणि त्याच्यानंतर इकडे कॅरेक्टरिस्टिक्स द्यायची. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे त्याचं गुणधर्म. तुम जो मैंने जो अभी तक जो पढ़ाया, आतापर्यंत तुम्हाला जे शिकवलेलं आहे, बरोबर आहे, पाच ग्रुप शिकवले तुम्हाला त्या ठिकाणी. कॉर्डेटचे 5, पायसेस, अम्फिबिया, रेप्टाईल, ॲओज आणि मॅमल. कळालं तुम्हाला. तर अशा प्रकारे ते तयार करायचं. या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं गेलं. या पद्धतीने आजच्या तासिकेमध्ये हा धडा संपला, बरोबर आहे. तुमचं